हर घर जलचं स्वप्न पाहणाऱ्या जालना जिल्ह्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा आता आणखीन लांबण्याची चिन्ह आहे। जालना जिल्ह्यामध्ये निधी अभावी जलजीवन मिशन योजनेचा वेग मंदावला असून जवळपास 300 पेक्षा अधिक कामं रखडली आहे। या रखडलेल्या योजनांना पूर्ण करण्यासाठी तब्बल 276 कोटी रुपयांच्या निधीची तातडीनं गरज आहे। आपण सविस्तर पाहूयात। जलजीवन योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ। 26 कोटींच्या निधी अभावी जालना जिल्हा तहानलेला। निधी अभावी जिल्ह्यातील जवळपास 50% काम अपूर्ण। जालना जिल्ह्यात ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 733 योजनांना मंजुरी देण्यात आली होती। यापैकी 404 कामं पूर्ण झाली असून प्रशासनाने 310 योजना ग्रामपंचायतींच्या स्वाधीन केल्या आहेत। मात्र उर्वरित 329 योजनांना आता निधीचा मोठा अडथळा निर्माण झालाय। प्रशासकीय पातळीवर कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी 276 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदार आणि कंत्राटदारांनी कामाचा वेग कमी केलाय। अनेक ठिकाणी पाईप टाकून झालेत पण टाक्यांचं काम अपूर्ण आहे, तर कुठे नळ जोडणी अद्याप कागदावरच आहे। गेल्या 2 वर्षापासून या अर्धवट पडलेल्या योजना आहेत, त्याला निधी नाही, ठेकेदाराचा आडमुठपणा आहे। अशा परिस्थितीत गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे आणि या समस्येकडे जर सरकार दुर्लक्ष करत असेल तर या सरकारचा हा नाकर्तेपणा आहे। 50% पेक्षा जास्त योजना ह्या अर्धवट आहेत। म्हणजे मग सरकारला 2 वर्षापासून या जलजीवन मिशनच्या योजनेला द्यायला निधी नाही आहे। मग सरकारला ह्या योजना पूर्ण करायच्यात की नाही करायच्यात? म्हणजे सरकारला पाणी समस्या ही सोडवायची आहे का तशीच ठेवायची आहे? जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाली आहेत। सध्या निधी अभावी 329 कामं काही प्रमाणात रखडली आहेत। त्यासाठी साधारणतः 276 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। केंद्र सरकारनं या योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ दिली असल्यानं निधी प्राप्त होताच ही रखडलेली कामं आम्ही युद्धपातळीवर पूर्ण करू असा दावा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी केलाय। उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी आज रोजी जालना जिल्ह्यासाठी 276 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। या निधीची उपलब्धता जर वेळेवर झाल्यास वेळेच्या आत सदरील योजना परिपूर्णपणे पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय तात्काळ उपलब्ध करून दिल्या जाईल व 55 लिटर प्रमाणे हर घर नल जल या उद्दिष्टाचं साध्य आम्हाला पूर्णपणे करता येईल। दरम्यान आता उर्वरित रक्कम 276 कोटीची कधी येते आणि हर घर नल योजनेचा लाभ हे जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावकऱ्यांना, प्रत्येक घरातील नागरिकांना कधी मिळतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।